मित्रांनो, काही दिवसांपूर्वी बैलगाडा कमिटीतून एक भयानक अशी चर्चा सोशल मीडियावर खूपच जास्त रंगत होती, ज्यामध्ये रणजित निंबाळकर यांना देवाघरी जावे लागले। पण आता यांच्या या प्रकरणावर गौतम काकडेला व यांच्यासहित अजून साथीदारांना देखील अटक करण्यात आली। मात्र आता हे प्रकरण ज्या बैलाच्या सौद्यामुळे झाले होते, तो बैल नेमका कोणाच्या ताब्यात येणार अशी चर्चा केली जात आहे। तर याबद्दलच आपण समोर सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, 15 दिवसा अगोदर रणजित निंबाळकरांनी सुंदर नावाच्या बैलाचा सौदा गौतम काकडे सोबत केला होता व हा सौदा 36 लाख रुपयाचा झाला होता, असे निंबाळकरांच्या पत्नीने सांगितले। व या 37 लाख रुपयातून गौतम काकडे यांनी निंबाळकरांना फक्त 5 लाख रुपये दिल्याचा पुरावा त्यांनी व्यक्त केला व उरलेले बाकी रुपये दुसऱ्या दिवशी देऊ असे सांगितले। मात्र का कुणास रणजित निंबाळकरांचा दुसरा दिवस त्यांच्यासाठी शेवटचा दिवस बनून जाईल असा झाला व त्या दुसऱ्या दिवशी रणजित निंबाळकरांना गोळीबार करून स्वर्गवासी जावे लागले आणि या प्रकरणावरून गौतम काकडे यांना अटक देखील करण्यात आली। पण ज्या बैलासाठी हा वादविवाद झाला, तोच बैल आता कुठे आहे असा प्रश्न निर्माण होत आहे। तर सुंदर नावाचा बैल हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे व अजूनपर्यंत सुंदर हा नेमका कोणाचा आहे हे सुद्धा स्पष्ट झाले नाही। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते की सुंदर हा बैल कोणाच्या मालकीचा व्हायला हवा? तुम्ही पण यावर तुमचे मत कमेंट्स करून नक्की सांगा व अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।